नमस्कार मंडळी, तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती की पाचवी कशी साजरी केली जाते आमच्याकडे, मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचा हा दुसरा पार्ट आहे, तर व्हिडिओ असाच नक्की पुढे बघा. सटवाईची पूजा म्हणजेच नशिबाची देवता. धार्मिक मान्यतेनुसार प्रसूतीनंतर 5व्या रात्री सटवाई देवी येते आणि बाळाच्या कपाळावर त्यांचे भविष्य म्हणजेच नशीब लिहिते. म्हणूनच देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा केली. प्राचीन काळी वैद्यकीय सुविधा कमी असताना जन्मानंतरचे पहिले 5-7 दिवस बाळ आणि आईसाठी खूप नाजूक असायचे. इन्फेक्शनचा धोका जास्त असायचा. 5 दिवस सुखरूप पार पडले याचा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विधी केला जातो. 5व्या दिवशी मातेचे आणि बाळाचे रक्षण व्हावे यासाठी ही सुविधा करून वाईट शक्तीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी सहसा बाळंतणीच्या खोलीत किंवा देवापाशी पाटावर ही मान्य केली जाते. पाटावर तांदूळ किंवा गहू पसरवून त्यावर सटवाईची मूर्ती किंवा सुपारी मांडतात. समोर पाटी, पेन्सिल किंवा वही, पेन ठेवली जाते जेणेकरून देवी बाळाचे भविष्य लिहिते. बाळाच्या उशाचे चाकू, कात्री किंवा लोखंडी वस्तू ठेवली जातात. तसेच रात्रभर दिवा पेटता ठेवला जातो. 5व्या दिवशी घरामध्ये रात्री उशिरापर्यंत किंवा रात्रभर कुणीतरी जागे राहते जेणेकरून बाळाची आणि दिव्याची काळजी घेता येईल. जिन्याला या दिवशी हलका पण पौष्टिक आहार दिला जातो. या दिवसापासून बाळाला हळूहळू बाहेरच्या वातावरणाची सवय करून दिली जाते. आधुनिक काळात पाचवीचे महत्त्व. आजच्या काळात सटवाईच्या लेखनावरचा विश्वास कमी झाला असला तरी पाचवी हा दिवस बाळ आणि आईच्या रिकव्हरीचा पहिला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या दिवशी घरातील नातेवाईक एकत्र येऊन तुम्हाला पाचवीची माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. तर यांना आमच्याकडे मुटक्या म्हणतात. तर ह्या तांदळाच्या पिठाच्या असतात. तर बघा, त्यांचे मी तुम्हाला ठेवली शकतो तिकडे. मी तिथे बसलो आहे गाडीत आवाज आरसा कुठं ठेवलाय? हा इकडं जागा आहे आरशाची. काय लवकर सगळ्यांनी निघून जातील ना, तुझी तयारी राहील लागून. मला देऊ नको मी पण सांगितलं सगळ्यांना. काय दुकानाच्या पलीकड पण सांगितलं. काय सांगितलं? दुकानाच्या पलीकड सगळ्यांना सांगून आलो. सगळ्यांना सांगितलं. मग मस्त काम केलं. इधर चली मैं उधर चली. हमारे यहाँ बहुत सारी पाहुनी आई है. ये भी पाहुनी है. शाइनिंग कर देगा. मावशी राखा दे. अर्धा गेले त्यातून पण अर्धा.
उपाशी आई अगं थांब जाऊन जा अशी का करते ए प्रांजल झाली का संधी या पापड काय बोलतो पाठीवर काय चाललंय ते घ्या मग हा नंतर बायोस एकदमच वाटूनच येणार आहे त्यांना पुढे सोडल्या काय पाहिजे कालच पडतंय ना बंदी 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 एक नंबरची पागल पाहिजे मला हॅलो बाई बघा आता माझं ते मोठं जेवली आहे का बाबा 4 दिवशी बाहेरचा येईल सोमवारी फिंटिया भरीला घ्या बंदी 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 एक नंबरची पागल पाहिजे मला हॅलो बाई बघा आता माझं ते मोठं जेवली आहे का बाबा ठेव काय नाही वाढच्या दिवशी बरं ओटी वराती पोराला पाठवून 4 दिवशी बाहेरचा येईल सोमवारी फिंटिया भरीला घ्या
काय साईड